एक गाव जिथं अफजल खानानं हल्ला करून हेमाडपंथी महादेवाचं मंदिर पाडलं. नदीला पूर आला, मोठमोठे दगड वाहून गेले, पण नंदी महाराज जागेवरून हल्ले नाहीत आणि प्राथमिक शाळेत चक्क उभे आहेत बस आणि ट्रेन. सांगोल तालुक्यातील प्रत्येक गाव फेराच्या सिरीज मध्ये हे आहे छोटं पण सुंदर असं महिम गाव. काही लोकांसाठी महिम म्हणजे फक्त एक छोटस आणि तालुक्यापासून लांबचं गाव, पण या गावाला लाभलंय महादेवाचा आशीर्वाद. गावात पोहोचल्यावर बघायला मिळतं हे भव्य असं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर. तिथल्या लोकांनी सांगितलं जेव्हा अफजल खानाने या भागावर हल्ला केलेला तेव्हा या मंदिराची नासधूस केलेली, नंदी महाराजांच्या मूर्तीचंही नुकसान केलेलं. नंतर गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून नंदी महाराजांची दुसरी मूर्ती बसवली. म्हणूनच आज मंदिरात दोन नंदी महाराज बघायला मिळतात, एक इतिहासाचा साक्षीदार आणि दुसरा गावकऱ्यांच्या श्रद्धेचा. मंदिरात आत गेलं की बघायला मिळाली मी आजवर कुठेही न बघितलेली महादेव आणि माता पार्वतीची मूर्ती, जिथं महादेव माता पार्वतीला आपल्या मांडीवर बसवून आहेत. तिथं गेल्यावर कळालं की या मंदिराच्या प्रत्येक खांबावर काही आपटलं की वेगवेगळा आवाज येतो. मी आणि विजून तसा ट्राय पण केला, पण आम्हाला तसं काही जाणवलं नाही. कदाचित तो आवाज, तो फरक ऐकायची कला आमच्याकडे नसावी. मंदिर होती अफजल खानाची स्वारी इकडे बाळवणीला जाताना अफजल खानाने ही मोगलांच्या स्वारी या मंदिराचं उद्ध्वस्त केलं. नदीच्या काठावर आहे महिमेश्वराचं मंदिर आणि याच नावावरून गावाला महिम नाव पडलं. या नदीला पूर आला तेव्हा मोठमोठे दगड पाण्यासोबत वाहून गेले, पण या नंदी महाराजांनी आपली जागा सोडली नाही. महिम गावातला एक तरुण महिमेश्वराच्या मंदिरापासून थेट शिंगणापूर पर्यंत जवळजवळ 80 किलोमीटरचं अंतर लोटांगण घालत पार करतो. आणि काय करतोय ते? महिमेश्वर मंदिरापासून शिंगणापूर पर्यंत दंडवत असतो. या नदीच्या मधोमध आहेत म्हसोबा देवस्थान. पुरात कित्येक दगडधोंडे वाहून गेले, पण म्हसोबा आजही महिमगावची पाठराखण करायला याच जागेवर ठामपणे उभे आहेत. या म्हसोबा देवस्थानाचं एक नाव आहे, ते महिमकरांनी कमेंट मध्ये सांगा. गावचं ग्रामदैवत श्री सिद्धनाथ. येत्या एप्रिल महिन्यात अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी इथं भरते तालुक्यातील सर्वात मोठी श्री सिद्धनाथाची यात्रा आणि त्याहूनही मोठं कुस्तीचं मैदान. महिमगावची प्राथमिक शाळा, हिरवीगार झाडं, भिंतीवर रंगबिरंगी चित्र, हीच ती बस जिचा दरवाजा उघडला की थेट वर्गात पोहोचतो. इकडं आहे महिम सांगोला एक्सप्रेस, जी शाळेतल्या छोट्या मुलांना त्यांच्या आयुष्याच्या योग्य ट्रॅकवर घेऊन जायचं काम करते. गावात एक गोष्ट बघून थोडं वाईट वाटलं, ते म्हणजे गावच्या हायस्कूलची अवस्था. पत्र्याच्या खोल्या, त्यात भरतेत वर्ग, बसायला जेमतेम बाकडं. एकीकडे एवढी सुंदर प्राथमिक शाळा आणि दुसरीकडे हे हायस्कूल. शिकार जर देवाची हा काढलं काय